अस्मिता दीपक बागुल माझे नाव आहे, अस्मिता दीपक बागुल माझे नाव आहे. ज्यांच्या विचारांनी अखंड महाराष्ट्र घडला, ज्यांच्या विचारांनी अखंड महाराष्ट्र घडला, असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, अशा राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांच्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतरत्न राज्यघटनेचे जनाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले या महामानवांना व त्यांच्या कार्याला मी वंदन करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सरपंच व माझ्या बालमित्रांनो यांना माझा नमस्कार. आज मी तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही बोलणार आहे. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरी प्रगटला. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरी प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्राचा असा एक राजा होऊन गेला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्राचा असा एक राजा होऊन गेला. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला भगोनी ऐराजैरेने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा त्या रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला सोड नाही, शौर्याला तोड नाही. हे अथांग सागराचे समान छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान, तो त्या सूर्याचा मान आहे आणि प्रत्येक मराठी मनाचा धगधगता अभिमान काहीच आहे. सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, आज महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान आहे, त्याच महाराष्ट्रात आपण राहत आहोत. तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांच्या, शंभूंचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. जानता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला, जानता शिवाजी राजा माझा एकच असा होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव कोरून गेला, इतिहासाच्या पानामध्ये आपलं नाव कोरून गेला. छाती होती पोलाद ज्यांची, ज्यांच्या डोळ्यात ज्यांचा अंगार, छाती होती पोलाद ज्यांची, ज्यांच्या डोळ्यात ज्यांचा अंगार. आज त्या माझ्या शिवबाचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार. आज त्या माझ्या शिवबाचा गरजा जय जयकार, गरजा जय जयकार. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आज महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे. असाच एक प्रसंग सांगू इच्छिते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परतले, तेव्हा त्यांना बेलवाडी नावाचे गाव लागले. तेथे एक किल्ला होता, किल्ल्यामध्ये बेळसाई नावाची खारेदारी राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा गडही घेऊन जावा. बेळसाईने त्यांच्यावर प्रहार केला, पण दादाजींनी तिला शिवरायांपुढे उभे केले. ती तान्ह्या बाळाला घेऊन आली. तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला पराभव करतो, तसे हेही राजे करतील. ती म्हणाली, राजा जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, यात माझी बाळाची काहीही चूक नाही. हे ऐकून राजांनी स्मित हास्य केले व मावळ्याला इशारा केला. मावळा लगेच दुधाची वाटी घेऊन आला. शिवरायांनी बाळाला मांडीवर घेतले आणि दूध पाजले व म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, हा आमचा बाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला. कोणता भाऊ आपल्या बहिणीकडून राज्य भडकावून घेतो, उलट तिला राज्य मिळवून देतो. असं त्याही काळात शिवरायांनी त्या बेळसाईचं राज्य तिला परत दिलं. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे. जाता जाता एवढंच म्हणते, देवाकडे फूल मागितलं तर देवाने बागच दिली, देवाकडे फूल मागितलं तर देवाने बागच दिली, देवाकडे पाणी मागितलं तर देवाने समुद्रच दिला, देवाकडे पाणी मागितलं तर देवाने समुद्रच दिला, परंतु देवाकडे देवच मागितला तेव्हा देवाने मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला, देव माणूस दिला. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, 2000 शत्रूंशी